नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे। आजच्या ठळक बातम्या। 60 नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकले आणि हाती घेतले भारताचे संविधान। सशक्त मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही म्हणून वाचनाची कास धरा, वामन खोत। संबोधी विहार गोरेगाव येथे वर्षावास मालिका समारोप। लायन्स क्लब खालापूरचा शैक्षणिक कार्यास हातभार। लांजात विजांच्या कडकडाटासह पाऊस, शेतकऱ्यांची तारांबळ। माओवाद्यांच्या केंद्रीय नेतृत्वातील प्रमुख सदस्य, पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर असलेला मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने तब्बल 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले। महाराष्ट्राच्या गडचिरोली पोलिसांना माओवाद विरोधातील लढाईला आजवरचे सर्वात मोठे ऐतिहासिक यश मिळाले। माओवाद्यांच्या केंद्रीय नेतृत्वातील प्रमुख सदस्य, पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर असलेला मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने तब्बल 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण करणार असल्याची अट नक्षलवाद्यांनी टाकली होती। त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरचा दौरा सोडून तडकाफडकी गडचिरोली येथे दाखल झाले। नक्षलवाद्यांनी त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केले। आयुष्यात जे प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही ते अनुभव पुस्तकांच्या वाचनातून घेता येतात। पुस्तके वाचल्याने माणूस समृद्ध आणि सशक्त बनतो। समाजात वावरताना तो चांगल्या पद्धतीने वाटचाल करतो। पुस्तकांमुळे माणसाचे मस्तक हे सशक्त बनते आणि सशक्त मस्तक हे कुणापुढेही नतमस्तक होत नाही म्हणून वाचनाची कास धरा, असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वामन खोत यांनी बोलताना केले। भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते। या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन श्री वामन खोत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी मुख्याध्यापक HP तिवले, पर्यवेक्षक RD बनसोडे, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, सहाय्यक शिक्षिका सरोज बांदेकर, सहाय्यक शिक्षिका VN वाक्कर, वरिष्ठ लिपिक PT गोसावी, कनिष्ठ लिपिक रेश्मा ढवण, परिचर विलास वळंजू आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता। लाभ द्यावा या ठिकाणी उपस्थित असलेले सर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं तसंच मुख्याध्यापक HB तिवले सर आणि आपण सर्वांचं मी स्वागत करतो। धन्यवाद। विश्वरत्न, विश्वभूषण, महामानव, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन जागतिक धम्मचक्र प्रवर्तन केले। या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून पंचशील बौद्धजन सेवा संघ 32 गाव, गोरेगाव विभाग स्थानिक, मुंबई प्रदेश बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 841 व पंचशील महिला मंडळ गोरेगाव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास कार्यक्रम मालिका संबोधी बुद्ध विहार गोरेगाव येथे संपन्न झाली। पंचशील बौद्धजन सेवा संघ गोरेगावचे विश्वस्त अध्यक्ष विकासदादा शंकरराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पूज्य भदंत शांतिबोधी, भदंत डॉक्टर मैत्रेय घोष, आयुपाल महाथेरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। कोकण एज्युकेशन स्कूल माझगाव या शाळेला संगणक आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून लायन्स क्लब खालापूर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी हातभार लावला। संगणक, शैक्षणिक साहित्य, स्कूल बॅग, रजिस्टर व अन्य साहित्य वाटप करताना विद्यार्थी यांना पौष्टिक आहाराचे वाटपही करण्यात आले। तसेच शाळेतील आदिवासी विद्यार्थी यांना त्यांचे संगणक शिक्षणात प्रगती होण्यासाठी संगणक व शैक्षणिक साहित्य देण्यात आले। या कार्यक्रमास परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी, पालक उपस्थित होते। लायन विजय गणात्रा, द्वितीय प्रांतपाल, लायन अंकन 6, डिस्ट्रिक्ट अध्यक्ष हँगर प्रोजेक्ट्स, लायन ज्योती देशमाने एक्सटेन्शन चेअरपर्सन, लायन नागेश देशमाने डिस्ट्रिक्ट अध्यक्ष IT, लायन किशोर पाटील अध्यक्ष, लायन जितेंद्र सकपाळ, लायन हरिभाऊ जाधव, लायन भरत पाटील यांसह
सरपंच दीपाली पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। आज लायन्स क्लबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अनेक उपक्रम राबवले गेलेले आहेत। पहिलं 4 ते 5 महिन्यापूर्वी जे उपक्रम राबवले गेले ते आपलं जिल्हा परिषद शाळा, या शाळेमध्ये देखील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध झालेले आहे आणि आत्ताच वृक्षारोपणाचा देखील एक चांगला कार्यक्रम राबवला गेलेला आहे। त्याचप्रमाणे आज माध्यमिक शाळेला लायन्स क्लबच्या माध्यमातून संगणक उपलब्ध होते, त्यामुळे मी लायन्स क्लबचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य यांचा आभार मानते। त्याचप्रमाणे शब्दाला देखील कोडं पडावं असं एक व्यक्तिमत्व आहे, ते व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या सर्वांचेच लाडके किशोरदादा पाटील। आज लायन्स क्लबच्या माध्यमातून खरं तर ते वेगवेगळे उपक्रम आपल्यापर्यंत पोहोचवतात, त्यांच्या हातून लायन्स क्लबच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत असंच उपक्रम राबवत जावं ही स्वामी चरणी मी प्रार्थना करते। या ठिकाणी लायन्स क्लब तालापूरतर्फे आमच्या कोळेस माध्यमांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप तसेच संगणक वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित चांदी तालापूर तालुक्याचा क्लब व्हावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती। देशपांडे मॅडम, देशपांडे साहेब त्या ठिकाणी नवनिर्वाचित आमचे मित्र, माझे बंधू किशोरजी पाटील या लायन्स क्लबचे तालापूरचे अध्यक्ष, त्यांची पूर्ण टीम यांचे या ठिकाणी मी खरंच मनापासून स्वागत करतो की आपण हा एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य, पूर्ण ग्रामपंचायत सदस्य, तसेच या विभागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, तसेच या शाळेचे अगदी मनापासून या ठिकाणी स्तुती अशी उगाच करत नाही। गौतम सर अतिशय प्रचंड मेहनत घेऊन या शाळेची कशी भरभराट होईल, या विद्यार्थ्यांना कसे शैक्षणिक साहित्य मिळेल, त्यांच्यात शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येईल यासाठी जे अथक प्रयत्न यांची पूर्ण टीम करते, त्यांच्यासाठी मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। मॅडम, या ठिकाणी सांगायला झालं म्हटलं की या मोस्ट ऑफ हे विद्यार्थी आदिवासीचे 99%, 2-3 मुलं सोडली आमच्या गावात इतर सगळे आदिवासी विभाग। या विभागामध्ये मॅडम जवळपास कोणी शाळा नाही, खोपोली नंतर रासायनिक चौक अशा ठिकाणी जावं लागतं, परंतु या विभागातील असणारे आमचे सगळे सामाजिक कार्यकर्ते असतील, या ग्रामपंचायत सरपंच असतील, या ठिकाणचे विविध पक्षाचे कार्यकर्ते असतील, त्यांचं ह्या लक्ष या शाळेकडे आवडून असतं। त्या शाळेला काही कमी पडणार नाही याची ते अगदी व्यवस्थित असे त्यांचे ते काळजी घेत असतात। आज हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला, गेली 2 वर्ष कांबळे सर माझ्या पाठीमागे होते की आम्हाला संगणकाची गरज आहे, संगणकाची गरज आहे। मी त्या संघाचा पाठपुरावा करत होतो ज्योती त्यांच्याकडे की आम्हाला आमच्याकडे कोकण एज्युकेशन सोसायटी तिथं आदिवासी विद्यार्थी शिकतात आणि त्या शाळेला संगणकाची आवश्यकता आहे। मला वाटतं मागच्या वर्षी देखील आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता, स्टेशनरी साहित्य वाटप वगैरे केलं होतं, पण संगणकासाठी आम्ही थांबलो होतो आणि या ठिकाणी आम्हाला ही महत्वाची जी गोष्ट आहे ती अंकन साहा सर आहे, त्यांनी ती उपलब्ध करून दिलं। मी सुरुवातीला लायन्स क्लबच्या वतीनं व आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी हा संगणक ॲपलचा डोनेट केला आपल्याला। काही शैक्षणिक साहित्य असेल, सॅग व नोटबुक हे आपल्याला या ठिकाणी माननीय ग्रांतर सर यांनी डोनेट केले लायन्स क्लबच्या वतीने। काही पेन्स, पेन्सिल्स, शार्पनर्स आहेत, इरेजर आहेत व काही खाऊ विद्यार्थ्यांना। सर या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की ही जी विद्यार्थी संख्या आहे किंवा संख्या कमी वाटेल 35 पण सर्व आदिवासी विद्यार्थी आहेत, गोरगरीब मुलं या ठिकाणी शिकतात। का होतं इथून शिक्षण घ्यायचं असेल तर 15 ते 20 किलोमीटर खूप खोपोलीला किंवा रसारीला जावं लागतं आणि ह्या विद्यार्थ्यांना यांच्यात कारण ह्या विद्यार्थ्यांमध्येच चांगले विद्यार्थी पुढे घडणार आहेत। 8वी, 9वी, 10वी असे वर्ग आहेत। मागे गेली 15 ते 20 वर्षापूर्वी शाळा पुढे गावामध्ये भरायची, नंतर इथे आम्ही हे केलं। सुरुवातीला या शाळेला ग्रँड नव्हती, तर ग्रँड आहे 3 शिक्षक या ठिकाणी ती अतिशय मेहनतीने ते विचारी कार्य करतात। त्यांची शिक्षक कमिटी असेल, जे अध्यक्ष सूर्याजी पाटील असतील, रणधीर पाटील, नरेश पाटील असेल, ते देखील या ठिकाणी खूप चांगलं काम करतात आणि हे आमची तरुण फली ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सरपंच, उपसदस्य व एक तरुण पोरं या शाळेला कधी म्हणून देत नाही, लागलं त्यांनी सरांनी व्यक्त केलं आम्हाला हे पाहिजे, तर ते सुद्धा हिरिहिरीने ज्याच्या पद्धतीने प्रत्येकाची कॅपॅसिटी असेल ते आपल्या प्रत्येक मदत करतो। म्हणजे वैशालीताई त्या देखील त्यांच्या पद्धतीने नेहमी असे कार्यक्रम करत असतात शैक्षणिक साहित्याचं वाटप। आपण या ठिकाणी आपल्या माध्यमातून लायन्स क्लब खालापूरच्या माध्यमातून जे साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। विजांच्या कडकडाटासह अचानक धोधो कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। सकाळपासून मळप दाटून आले होते, उष्माचे प्रमाणही वाढले होते, अंगाची अक्षरशः लाही होत होती। गेली 10-12 दिवस पावसाने चांगलेच ऊन पाडले। आता पाऊस गेला म्हणून शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली।
उष्माचे वाढलेले प्रमाण यामुळे पाऊस पडेल असा अंदाज करण्यात आला। दुपारी 2 वाजता अचानक विजांच्या कडकडाटासह धो-धो पाऊस कोसळला। त्यामुळे शेतकऱ्यांची कापलेली भात कापणी भिजून नुकसान झाले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।